देशाचं सर्वोच्च सभागृह असलेल्या संसदेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ होतोय। कल्याण बॅनर्जी यांनी काल राज्यसभेचे सभापती यांची मिमिक्री केली। या संदर्भात बोलण्यासाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे आपल्यासोबत आहेत। काल खरं तर कोणीही विश्वास करणारे असा प्रकार संसदेमध्ये घडला। सभागृहाच्या नेत्याची सभापतींची मिमिक्री करण्यात आली। आपण कशा पद्धतीने बघताय सगळ्यांना? खरं तर जो काही प्रकार घडला त्याचा मी इथं जाहीर निषेध करते, कारण भारताची संसद हे लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर आहे। याच संसदेमध्ये त्याच इमारतीला इतका उज्ज्वल वारसा आहे की तिथंच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्यघटना साकारली होती। आणि त्या संसदेमध्ये जर संसदीय पदावरती असणाऱ्या व्यक्तीची मिमिक्री होत असेल तर हा देशाच्या संविधानाचा, भारताच्या लोकशाहीचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे। जर ह्या लोकांना विरोधच करायचा होता तर विरोध करण्याचे अनेक संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत। जर त्यांना मिमिक्रीच करायची असली असती तर रस्त्यावर त्यांनी मिमिक्री करावी, तुमच्या पक्षाच्या ऑफिसमध्ये तुम्ही मिमिक्री करावी, किंवा आणि भारताचा पप्पू असणारा राहुल गांधी तर या सगळ्या मिमिक्रीचा व्हिडिओ काढतोय। याच्यावरून ह्या लोकांना भारताचा कॉमेडी सर्कस बनवायचा आहे का? आणि ज्या कुठल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी योगदान दिलेल्या भारताची राज्यघटना साकारायला आलेल्या संसदेत मिमिक्री केली, त्यांनी माफी मागावी बाबासाहेबांची, त्याशिवाय महाराष्ट्रात आम्ही त्यांना पाऊल ठेवू देणार नाही। खरं तर केवळ हे प्रकरण एकीकडे असताना दुसरीकडे जे सुरक्षेचा मुद्दा होता त्याच्यावरनं देखील विरोधक आक्रमक आहेत। काल सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं देखील निलंबन झालेलं आहे। तुम्ही याकडे कसं बघता? कारण देशातल्या इतिहासात आतापर्यंतच्या एकाच अधिवेशनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदार निलंबित होणं, विरोधक टीका करतात या सगळीकडे। खरं तर मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की जो कुठला प्रकार घडतो, ज्यावेळेस संविधान असेल, देश असेल, लोकशाही असेल, संसद असेल, हे मुद्दे येतात तेव्हा विरोधकांनी सुद्धा कुठंतरी राजकारण बाजूला ठेवून गांभीर्यानं या सगळ्या मुद्द्यांवरती व्यक्त होणं अपेक्षित होतं। इतक्या मोठ्या प्रमाणावरती निलंबन होतंय हे आपण एका बाजूला बघत असताना दुसऱ्या बाजूला बघावं की विरोधक किती बालिशपणानं बोलत आहेत, अत्यंत बालिशपणानं, कुठलाही संसदीय परंपरा न पाळता आणि फक्त कुठंतरी आम्ही काहीतरी करतोय याचं काहीतरी अवडंबर माजवण्यासाठी जेव्हा विरोधक व्यक्त होतात आणि प्रत्येक वेळेला राजकारण आणून गलिच्छ पद्धतीनं काहीतरी कृती करतात, त्यामुळे त्यांचं निलंबन कुठंतरी करणं हे नाईलाजानं भाग पाडत आहे। देशाच्या संसदेत घडत असताना महाराष्ट्राच्या सदनामध्ये देखील सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणला गेला आहे। आपण कशा पद्धतीनं बघता? सातत्यानं आपण टीका करत आलेल्या आहेत त्यांच्यावर। खरं तर मला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून एक प्रश्न उपस्थित करायचा आहे की म्हणतात ना की दुसऱ्यांच्याबद्दल बोलत असताना त्या स्वतःबद्दल का बघत नाही आहेत? म्हणजे काही दिवसांच्या पूर्वी आपण बघितलं की लोक म्हणतात तो सुषमा अंधारेंचा मावस भाऊ आहे, त्या नात्याबद्दल अक्कांनीच स्पष्टीकरण द्यावं। उबाठा गटाने बीडच्या जिल्हाप्रमुख पदावरती काही दिवसांपूर्वी ज्याच्या कुंठणखान्यावरती पोलिसांनी रेड टाकली होती, ज्याच्यावरती 10-12 वर्षाच्या दलित मुलींना देहविक्रयाच्या गलिच्छ व्यवसायामध्ये ढकलण्याचा आरोप आहे, जो माणूस पॉस्कोमध्ये जामिनावरती बाहेर आहे, त्याची बीडच्या जिल्हाप्रमुख पदावरती सन्मानानं नियुक्ती केली, याबद्दल सुषमा अक्का काहीच का बोलत नाही आहे? जो उबाठा गट, जी शिवसेना बाळासाहेबांची जी एकेकाळी वाघाशी नातं जोडायची, ती आता सलीमच्या माध्यमातून कुत्त्याशी नातं जोडती आहे। मग इथं सुषमा अक्का दहशतवाद्यांचं किंवा देशद्रोह्यांचं समर्थन करण्यासाठी पुढे येत आहेत का? आणि खरोखरच जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर ते त्यांनी द्यावेत, त्यांनी ते तपास यंत्रणांच्याकडे द्यावेत आणि त्याचा तपास होईल। पण कुठंतरी सतत माध्यमांचा फोकस माझ्यावरती राहावा म्हणून मोठ्या व्यक्तींना टार्गेट करून प्रसिद्धीत राहणं ये अब ज़्यादा दिन नहीं चलेगा, हेच मला त्यांना सांगायचं। हक्कभंगाच्या प्रस्तावाकडे कसं पद्धतीने बघता? हक्कभंगाचा प्रस्ताव आणलाय त्यांच्यावर। हक्कभंगाच्या प्रस्तावाकडे बघत असताना मी एवढंच सांगते की आरोप करत असताना त्या आरोपाला कुठंतरी पुराव्याचं बळ असणं गरजेचं आहे। रोजच उठायचे आणि कुठंतरी आरोप करायचे। आपण जेव्हा बघतोय की ज्या बडगुजरवरती आरोप केले गेले त्यांनी स्वतःच्या फार्म हाऊसवरती सलीम कुत्तासाठी पार्टी ठेवावी, किंवा ज्या हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा जीव घेण्याचा प्रयत्न या लोकांनी त्यांचा कट रचला, शिवसेना भवनच्या बाहेर बॉम्बस्फोट झाले, म्हणजे एकेकाळी आपला सिनेमासुद्धा एवढा स्वाभिमानी होता की बसंती इन कुत्तों के सामने मत नाच म्हणायचे। आता हा उबाठा गटाचा बडगुजर देशद्रोही कुत्त्यासोबत नाचतोय, सलीम कुत्तासोबत। आणि तरीसुद्धा जर केवळ आरोपाला प्रत्युत्तर द्यायचं, किंवा बेदरे पाटलांचं आम्ही बघितलं, किंवा मग पप्पू शिंदेचं बघितलं, किंवा मग या सगळ्या लोकांच्या उबाठा गटातल्या व्यक्तींच्या सोबतच फोटो काय येत आहेत,
की जालन्यामध्ये दगडफेकीमध्ये अटक झालेला आरोपी पप्पू शिंदे त्याचे फोटो हे उबाठा गटातल्या नेत्यांच्या सोबतच का येत आहेत, किंवा मुंब्रा आणि कळव्यामध्ये अटक झालेला सलमान फाळके असेल त्याचे फोटो हे जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळेंच्या सोबतच का येत आहेत? मग याच्यातलं कुठंतरी सत्य दडपावं म्हणून कुठंतरी हा झगमगाट झगामगा आणि मला बघा म्हणत सुषमा अंधारे निर्माण करत आहेत का? त्यामुळं केवळ कुठल्या तरी एखाद्या निनावी पत्रावरती किंवा केवळ कुठल्या तरी थातुरमातुर गोष्टींच्यावरती सतत माध्यमांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न त्यांनी कुठंतरी बंद केला पाहिजे. त्यांनी प्रयत्न बंद केले पाहिजेत. अशा पद्धतीची टीका जी आहे ते ज्योती वाघमारे या ठिकाणी करतात आणि कल्याण बॅनर्जी यांनी देशाच्या संस्कृतीची बाबासाहेबांची माफी मागितली पाहिजे. तोवर त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा देखील या माध्यमातून ते देत आहेत. कॅमेरा पर्सन युकांतीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.